सांगली जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत नवकृष्णा व्हॅली स्कूलच्या 17 वर्षाखालील तसंच 19 वर्षाखालील मुलांच्या संघांनी अप्रतिम खेळ करून दोन्ही संघांनी प्रथम क्रमांक मिळवलाय। त्यामुळे या दोन्ही गटातील संघांची विभागीय स्तरावर स्पर्धेसाठी निवड झाली आहे। ही स्पर्धा 4 आणि 5 सप्टेंबर 2025 रोजी क्रीडा संकुल मिरज इथं संपन्न झाली। सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून एकूण 10 संघ सहभागी झाले होते। 17 वर्षाखालील गट नवकृष्णा व्हॅली स्कूलने सुरुवातीपासूनच जोरदार खेळ सादर केला। पहिल्या सामन्यात आटपाडी संघावर 7-0 ने दणदणीत विजय, दुसऱ्या सामन्यात खानापूर संघावर 1-0 ने मात, तिसऱ्या सामन्यात जत संघावर 1-0 ने मात। विजयी अशा दमदार विजयांच्या जोरावर 17 वर्षाखालील गटात शाळेने पहिला क्रमांक पटकावलाय। 19 वर्षाखालील गट या गटातही नवकृष्णा व्हॅली स्कूलच्या खेळाडूंनी तुफानी खेळ करून प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आहे। पहिल्या सामन्यात कवठेमंकाळ संघावर 7-0 ने विजय, दुसऱ्या सामन्यात पलूस संघावर 4-0 ने मात, अंतिम सामन्यात वाळवा संघावर 3-0 ने विजय। अखेरीस 19 वर्षाखालील गटात ही नवकृष्णा व्हॅली स्कूल विजय ठरलं। यापूर्वी झालेल्या तालुकास्तरीय शालेय स्पर्धेत सुद्धा झील इंटरनॅशनल स्कूल, संजय घोडावत स्कूल या संघावर पण मात केली आहे। या दुहेरी विजयानंतर शाळेतील खेळाडूंना संस्थेचे संस्थापक माननीय प्रवीण लुंकड यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले। त्याचबरोबर संगीता पागनीस, उपप्राचार्य प्रशांत चव्हाण, स्पोर्ट्स इंचार्ज विनायक जोशी, क्रीडा शिक्षक सुशांत सूर्यवंशी आणि फुटबॉल प्रशिक्षक अशरफ शेख यांचं योगदान विशेष राहिलं। या उल्लेखनीय यशामुळे सांगली जिल्ह्यात फुटबॉल म्हटलं की फक्त नवकृष्णा व्हॅली स्कूलच असा क्रीडा क्षेत्रातून आवाज उमटतोय।